ही लिफ्ट विधान परिषदेत चालली होती आणि एक सदस्य विधान परिषदेचे आहेत, दुसरे उपमुख्यमंत्री आहेत. योगायोगाने ते एका लिफ्टमध्ये आले. आता हा योगायोग आहे, पुढचे योगायोग माहीत नाहीत. पण आपण जर बघितलं लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने महायुतीने भाजपला फटका बसलाय, त्यामुळे कुठेतरी भाजपलाच मनात वाटतंय आणि यामुळे अशा सगळ्या गोष्टी करतायत. नाही, ह्या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत. या भविष्यामध्ये काय लिफ्ट द्याल का? लिफ्ट द्याल तुम्ही? या बाबतीमध्ये पक्षाचे प्रमुख निर्णय घेत असतात. लिफ्टमध्ये ते दोघे होते, मी नव्हतो. शत्रू नसतो आणि राजकारणातही कोणी शत्रू नसतो. ही तर वस्तुस्थिती आहे. भाजप घाबरलाय का उद्धव ठाकरे सोबत नसल्यामुळे? मी असं काही म्हणणार नाही. त्याचं कारण असं आहे, निवडणुका या निवडणुकांसारख्या होत असतात आणि आता पुढे निवडणुका आहेत त्या निवडणुकांसारख्याच होतील. परब साहब, एक लिफ्ट का वाकया सामने आया, बाहर बहुत सारी उस पर राजनीतिक बयानबाजी हो रही है कि अब कटुता दूर हो रही है क्या बीजेपी के साथ लिफ्ट में बातचीत? एक विधान परिषद के सदस्य थे जो माजी मुख्यमंत्री थे और एक उप मुख्यमंत्री थे. जो हाउस चालू होने वाला था, इसलिए दोनों एक समय पे लिफ्ट में आ गए. मुझे ऐसा लगता है उसके आगे कुछ नहीं. याचा अर्थ असा घ्यायचा की ही नैसर्गिक मैत्रीची पुन्हा सुरुवात आहे. आता तुम्ही काय अर्थ घेता हे काय माझ्यावर बंधन नाही आहे. आपण आपल्या परीने अर्थ शोधा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.